हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही बिडबार तुका म्हणे सान थोर. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. यवंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधामना. अन्योष हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका लंकापुरी रम्य सिंहासनास्थं पदं भोजते जगस्फुर्दिक प्रदेशम. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. आदत्रेय जननी देवाची जयाचे केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते तो बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही. नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सेवेकरता निवडलेला अभंग अक्षरब्रह्म आवेग तज्ञ अलौकिक काव्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी संत सम्राट श्री ज्ञानोबा यांना सुद्धा भूषणावा आणि प्रिय असणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि धर्माचं महत्व सांगणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या गावचं भूषण आदरणीय भरत दादा प्रदीर्घ सेवा भारत मातेची केल्यानंतर 24 वर्ष या भारत मातेला दिल्यानंतर आज आपल्या गावात म्हणजे मायभूमीत परत येत आहे. म्हणजे त्यांचा सेवानिवृत्तीचा हा सोहळा आहे. आणि या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यानिमित्त आयोजित या गावातील सर्वच माता भगिनी असतील पुरुष असतील आणि प्रामुख्यानं ज्यांच्या माध्यमातून आपल्या दर्शनाचा योग आला आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजकत्व आणि नियोजकत्व स्वीकारले ते आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्त पारायण श्री शरदजी महाराज देवडे हे स्वतः उपस्थित आहे. आणि त्यांनी संपर्क केल्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. त्याचबरोबर त्यांच्या साथीला गायनाच्या साथीला असणारे आदरणीय खरसाडे बाबा पूजनीय बाबांची सुद्धा उपस्थित बाबांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर या बाजूला मृदंगाची साथ करणारे आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आमचे दीपक दादांची सुद्धा उपस्थित दादांची सुद्धा आभार. त्याचबरोबर काकडे महाराज असतील आमचे ढगे मामा असतील. मला गावातील सगळ्यांची नावं परिचित नाही बरं का, तरी पण सगळे उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सुंदर अशी वावठळीत दिवा लावणं चालू आहे अशा वातावरणात सुद्धा सुंदर अशी सिस्टम लावली आहे. आदरणीय दादा तुमचे सुद्धा आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जर उद्या ऐकायचं असलं तर मोबाईलवर तुम्ही आम्हाला उद्या बी ऐकू शकता. म्हणजे महाराष्ट्रात वारकरी कीर्तन नावाने खूप मोठं यूट्यूब चॅनल असणार आणि बऱ्याच महाराज लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपार कष्ट घेणारं व्यक्तिमत्व आदरणीय वाल्मिक दादा देवडे हे सुद्धा स्वतः उपस्थित. त्यांचे सुद्धा आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा धर्माचं महत्व सांगणार आहे. तू म्हणता अहो महाराज आमचे भरत दादा घरी आले आज आणि तुम्ही धर्माचं काय लावलं. धर्म म्हणजे काय? जो ज्याच्यासाठी वाहून घेतो, जो ज्याच्यासाठी वाहून घेतो, जो ज्याला पकडून ठेवतो तो त्याचा धर्म. तुम्ही म्हणसाल धर्म कोणता? अहो दीपक दादाने पखवाज वाजवायचा हा झाला त्यांचा धर्म. अहो शरद बाबांनी गायन करायचं हा झाला त्यांचा धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य. अहो हे पार पाडावं लागतं ना. अहो सिस्टम वाले दादा आता हे काय करतायत त्यांचा धर्म पार पाडतायत. लक्षात असो धर्म म्हणजे काय? ज्या कार्यासाठी तुम्ही वाहून घेतलं तो धर्म. मग भरत दादानी वाहून कशासाठी घेतलं होतं? देश सेवेसाठी. कशा करता तुम्ही बोलत नाही का? उदळ देते तुमच्याकडे कीर्तन करायला अशोक बाबा सारंगकडे सवय का तशी काही नाही ना. बऱ्याच गावात असतं महाराज येतो पाकिट येतोय प्रश्न येतो कीर्तन आणि तू आणि तिकडच उलट ठरलेलं असतं बऱ्याच गावात. तसं काही असं सारंगखेडमध्ये पद्धत सांगत चाला बरं का. मग एक गुल ढिल्ला आहे थोडं सांगत चालता विसरून जा तुम्ही सांगता. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे शरद दादा सप्ताहामध्ये कीर्तन करणं असतं, त्याला अधिष्ठान राहत असतं. तिथं कीर्तन करणं म्हणजे अवघड जात नाही का, तिथं अधिष्ठान असतं त्या गोष्टीला. पण अशा ठिकाणी येऊन कीर्तन करणं जिथं अधिष्ठान नाही तिथं थोडं जड जात असतं. पण तुम्हाला सांगू का, सोहळाच एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आहे, एवढ्या मोठ्या कार्याचा आहे की तिथं जड जायला पाहिजेच नाही. कारण अहो आपण सगळे स्वार्थासाठी जीवन जगू लागलो. अहो या जगामध्ये एकमेव माणूस आहे की जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो, आणि ते कोण असेल तर भारतीय जवान. कोण? भारतीय जवान. बोलणं कळतंय का नाही? अरे बाप, यांना सांभाळा कोणतरी. विठ्ठल विठ्ठल. लक्षात असू द्या, जीवन दुसऱ्यासाठी जगावं लागतं. मी सांगतो नेहमी, मला 4च व्यक्तीला दंडवत करावं वाटतं, 4च व्यक्तीला माणसानं दंडवत करायला पाहिजे. एक भगवंत, आणि त्या भगवंताची सेवा करणारे संत. दुसरे झाले संत. तिसरा या काळ्या भुईमध्ये आपला घाम गाळून सोनं पिकवणारा शेतकरी. आणि चौथा व्यक्ती जर कोण असेल तर ज्याच्यामुळे आपल्याला सुखाची झोप लागते ना, तो म्हणजे जवान. आणि त्याचं गुणगान गायला पाहिजे आपण. कुणाचं? तुम्हाला सांगू का, भरत दादाला किती मोठा गुणगौरव झाला असता, किती मोठा सन्मान झाला असता, तो जर गावाच्या बाहेर झाला असता मोठेपणा वाटला नसता. जेव्हा प्रभू श्री रामचंद्रजीने लंका जिंकली, लंका जिंकल्यानंतर सोबत होते लक्ष्मणजी. लक्ष्मणजी म्हटले, दादा अरे सोन्याची लंका जिंकली ना, आपण इथंच राहायचं का? तेव्हा प्रभू श्री रामचंद्रजी म्हणतात, नाही रे लक्ष्मण, तसं जमणार नाही. आपी स्वर्णमयी लंका न लक्ष्मण रोचते. अरे ही सोन्याची असली तरी आपल्या कामाची नाही. मग आपल्यासाठी काय कामाचं असतं? आपी स्वर्णमयी लंका न लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. काय? जन्म देणारं गाव आणि जन्म देणारी माय ही स्वर्गापेक्षा मोठी राहत असते. विठ्ठल विठ्ठल. गावामध्ये सन्मान होतोय म्हणून भरत दादाला मोठेपणा आहे. बाहेर झाला तर नाही. माणूस किती मोठा झाला आणि गावच्या बाहेर लोकांनी नाव घेतलं, माणसाला मोठेपणा वाटत नाही. आम्हाला सुद्धा कीर्तनकार लोकांना तसंच आहे. बाहेर किती गुणगान गाव द्या, जर गावातल्या लोकांनी नोंदणी घेतली की माणसाला कुठतरी उणेपणा वाटत असतो. माणसाला मोठेपणा तेव्हाच वाटतो जेव्हा गावानं अभिमान करावा आणि आपल्याला पुढं लोटावा आणि म्हणावं आमचा माणूस आहे. आता गाव कसं सांगताय तुम्हाला आज? भरतराव कोणाचे? भरत दादा कोणाचे? कोणाचे? आमचे. मोठेपणा सांगतात. आमचा मोठेपणा कुणाला वाटतो? गावकऱ्याला वाटत असतं. त्याच्यामुळे सन्मान कुणाचा? तर भरत दादाचा. विठ्ठल विठ्ठल. याच्याशिवाय गाव बी पूर्ण होत नाही ना हो. माणसाला कुठतरी वाटतं काहीतरी हरवलं राव. लागतच गावात. विठ्ठल विठ्ठल. माणसं लय चांगले राहते, फक्त थोड्या गोठ हुकेल राहते बाबा, आहे की नाही? त्याच्यामुळे जाऊ द्या, तो विषय आपला नाही. आपल्याला सन्मान करायचा आहे. कुणाचा? भरत दादाचा. अहो इथं हे लोक जन्माला आलाय. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अहो भरत दादा सारखे लोक जिथं जन्माला येतात तिथल्या माणसाला मोठेपणा वाटत असतो. आणि तुम्हाला सांगू का, मोठेपणा वाटायला पाहिजे. आपला जन्मच तिथं झाला. भरत कंडे नरदेह प्राप्ती, ही तो परम भाग्याची संपत्ती. अहो अभिमान वाटायला पाहिजे. आपण भारत देशात जन्म घेतलाय. आणि शरद बाबा, भारत देश कसा आहे? इथं सोन्याची चिडिया. काय? अहो इथं सोन्याची चिडिया आहे भरत शरद दादा. काय? अहो इथं म्हणता, डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. अहो जिथं चिमणी सुद्धा सोन्याची, म्हणजे सोन्याचा धूर निघत होता, त्या भारत देशात जन्म भेटला. आणि तुम्हाला सांगा, एकमेव भारत आहे त्याला माता म्हटलं जातं, बाकीच्या नाही. असं ऐकलं का? अमेरिका माता, इंग्लंड माता, असं ऐकलंय का? ऑस्ट्रेलिया माता? नाही, भारत माता. आणि तुम्हाला सांगू का, या भारत माताच्या ठिकाणी आपल्याला जन्म भेटला. मग जन्म भेटला तर माणूस कसा पाहिजे? कबीरजी सांगतात, जननी ऐसा पोत जनो, भक्ती दाता या शूर, नाही तो वो बांज बली. का गाव आहे आपणावर? अरे तुम्हाला जन्मालाच यायचं असेल आणि जन्मालाच घालायचे असेल मुलं, तर कसे घाल पाहिजे? जननी ऐसा पूत जनो, भक्ती दाता या शूर, नाही तू बांज बली. का गाव आहे आपणावर? अहो तुम्ही वांजोट राहिलेलं परवडन, तारुण्य कशाला वाया घालायचं? कशामुळं? तुमच्या घरामध्ये जर शूर
मुलगा घराला जन्माला येत नसेल तर तुम्ही म्हणताल असं काहून सांगितलं असन, त्याच्या मागं कारण आहे. माणूस मोठा झाला म्हणजे आपल्याला क्रेडिट भेटत नसतं. ज्ञानोबराय मोठे झाले बरं दादा, ज्ञानोबरायला क्रेडिट नाही. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले आहो. ज्याच्या कुशीत जन्म घेतला त्याला मोठेपणा वाटत असतो. आणि आता भरत दादा मोठे झाले, मोठेपणा कोणला आहे? धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता, तयाची या धन्य माता पिता, तयाची या धन्य माता आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता हे जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. हो हो आपुलिया हिता जो असे जागता, ओ आपुलिया हिता जो असे जागता. हो धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, कुडी कन्या पुत्र होतीचे सात्विक, कुडी कन्या पुत्र सात्विक. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, हो हो पुत्र होतीचे सात्विक. गोड आमच्याकडे आहे बाबा त्याच गोड. जर वाटलं की टाळी वाजवतो आमच्या इकडं, तुमच्याकडे नसेल कदाचित. टाळी वाजवायची, 3 लोक कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवत नाही. मी नेहमी सांगत असतो भरत दादा, 3 लोकांचं गणित ठरलेलं आहे. कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवत नाही. पहिला क्रमांक लागतो पैशाचा अहंकार असणारा व्यक्ती, ते म्हणतो लय पैसा आहे आपल्याकडे, टाळी नसतो वाजवत आपण. दुसरा आहे शिक्षणाचा अहंकार असणारा मामा डगे मामा, ते म्हणतो लय शिक्षण झालंय काकडे महाराज, आपण टाळी वाजवत नसतो. आणि तिसरा आहे कुचित, ते शेजारचं वाजवायला लागलं त्याला डुब्बा आणतो, वाजू नको रंगू राहिलो, वाजू नको रंगू राहिलो. आणि तुम्ही जर वाजवलं नाही तर पाहून घ्या आता तुम्ही कोणत्या प्रकारात बसता. विठ्ठल विठ्ठल देवाची जो करण टाळा टाळी, त्याला उद्या सकाळी यमकव टाळी. हे 5G मधले लवकर समजणार नाही. विठ्ठल विठ्ठल टाळी सहज वाजवावीशी वाटत नाही, माणसाला अहंकार असतो. माझ्याकडे लय पैसा आहे बाबा, मी कशाला वाजवू. आणि तुम्हाला सांगू का, मला वावठळीत दिवा लावायची सवय लागली भरत दादा. आता कशामुळे माहिती, मला जड जात नाही. माझं दरवर्षी कीर्तन राहतं जेलमध्ये, जालन्याच्या. सगळ्यात जड लोक कुठे कुठे वाल्मिक दादा, सगळ्यात जड म्हातारा म्हातारी हानेल, भाऊ टपकेल, बांधाऱ्यावरून डोक्यात हानेल, खून करेल लोक कुठे? जेलमध्ये. जेलमध्ये कीर्तन केलं भरत दादा बी. आणि मी दरवर्षी जातो तिथं, बिना दक्षिणाच जातो. काऊन माहितीये का, ते लोक आपल्याकडून काही घेते का नाही ते द्यायच त्याला माहित, पण मी तीच जाऊन एक घेतो. इथे हेच काम नाही पडलं पाहिजे. अवघड काय असेल ती जागा, हाव ना, भयानक येते एकदम. बाथरूमला सुद्धा अर्धा दरवाजा आहे तिथं, पूर्ण दरवाजा पण नाही त्या बाथरूम. इतकं अवघड. माझं कीर्तन झालं शरद बाबा गेल्या वर्षी, दादा महाराज पाटील, आपले तुळशीराम दाभाडे गुरुजी ते होते माझ्या कीर्तनात. कीर्तन झालं, माझ्या पाया पडायला लाईन लागली सगळ्या आरोपींची. एक एक येऊन पाया पडून जायचं. आणि माझं दंडाळ लोक पाया पडायला लागले, माणसाला अहंकार जागृत होतो रे बाबा. मामा मला वाटायला लागला आता आपण आता हा वातावरण आहे आपलं, ते 2-4 खून उभे, 2-4 खून उभे बाबा. मी त्याला म्हटलं पोलीसवाले बसेल इकडून 2-4 उभे, इकडून 2-4 उभे, पाया पडायला लागले. एक एक पाया पडायचं निघून जायचं, पाया पडायचं निघून जायचं. मी म्हटलं साहेब तुम्ही आता जाऊ शकता. म्हटलं आता पडू राहिले, पायात पडू द्या. पोलीसवाले साहेब मला म्हणे महाराज तू जेलच्या बाहेर महाराज.
मी म्हणलं कस काय म्हणे एखादं तो पाया पडाल येईन हे संकिरा दे म्हणे आणि उठून आदळण म्हणतो जागेवर ध्यानावर नसते म्हणे आवले म्हणजे दीपक दादा अशा वातावरणात बी वावटळ दिवे लावणं पडते इथले चांगले लोक आहे विठायला विठायला आपल्या हिता जो असे जागतान धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अरे देवाला हरिक वाटावा गावाला काही नाही गावाचं नवलच नाही यादी कोणा दिली तयाचा हरिक वाटे देवा देवाला हरिक वाटावा पण केव्हा आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची या हित ज्याला कळालं आणि जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या बापाला धन्यता दिली कोणला माय बापाला याच्यावर ठरवून घ्यायचं की बाबा आपण चांगले झालो की धन्यता कोणाला देते माय बापाला सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरहा अवदार्य वंश पुण्येनं आत्मपुण्येनं भाग्यवान सुभाषित काळ वर्णन करतात घरात जर सुशील मुलगा घराला जन्माला आला आईचं पुण्य भरत दादा जन्माला आले नानीचं पुण्य आहे काहीतरी आई सुसंस्कारी आहे आईनं संस्कार घातले नाही बाळा मोठं व्हायचं नाव कमवायचं बरं का उन्हाळपणा चालणार नाही सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरहा चतुर मुलगा घरात जन्माला आला बापाचं पुण्य आहे बाप काहीतरी चांगलं करू लागला पुणे कीर्तनकार खूप सुंदर सांगत होते मायबाप जसे वागत असते तसे पोरं वागत असते एक जण तंबाखू चोळत होतं बरं दादा मी म्हटलं अहो दादा ते तंबाखू नका चोळू पोरं पातीन ते मी त्याचा बाप आहे मग तू जर तंबाखू चोळीत ते गांजा फुकन एक पाऊल पुढे राहत असते पोरं जुन्या काळात सुंदर सांगायचे कीर्तनकार काय झालं बाप आजारी पडला आणि बाप आजारी पडल्यानंतर बापाला बोलता येईना चालता येईना मग ठरवलं मीटिंग ठरली घरामध्ये नवरा बायकोची बाबाला एक करा वरच्या माडीवर नेऊन टाका कुठं तुम्ही बोलत नाही का बोलले तर वेगळंच बोलते तुम्ही पुन्हा तुमचं अवघडच अवघडच आहे बजेट जरा अवघडच हा न बोललेलं तर आहे ना वर माडीवर नेऊन टाकलं बाबाला बाबाचे हातपाय चालत नव्हते बाबाला बोलता येत नव्हतं वाल्मिक दादा ठरवून घेतलं पोरान सांगितलं यपा तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला सांगता येत नाही मग तुम्ही एक करा जुने कीर्तनकार खूप सुंदर सांगायचे त्यांच्या हातात एक घंटी दिली सांगितलं तुम्हाला पाणी लागत असलं घंटी वाजवायची जेवण लागत असलं तर घंटी वाजवायची पोरांना घंटी दिली बरेच दिवस चाललं घंटी वाजवली की पोरगा खाली घेऊन जायचं लेक सून खाली घेऊन जायची बाबाला खायला द्यायची महिनाभर चाललं आणि एक दिवस पोरग गेलं बाहेर आणि घरी सूनबाई एकटीच पोरग एकटच नातू आणि स्वतःच पोरग निघून गेलं नातू म्हणजे त्या मुलाचा मुलगा घरी बायको घरी माणूस बाहेर निघून गेला आणि बाबानं त्या दिवशी काय केलं घंटी वाजवलीच नाही घरी आला दादा आला आणि भैया आला आणि सांगायला लागला ग बाबाला काही दिलं का नाही म्हणे बाबानं काल दिवसभरात घंटीच वाजवली नाही आणि कस काय म्हणे काय माहित सगळेजण वर गेले माडीवर आणि बघायला लागले माडीच म्हणतात ना तुमच्याकडे पण माडीवर गेले आणि बघायला लागले बाबा बाबा तुम्ही मारायलाच बसलेले दिसते बाबा गेले चर्चा झाली सगळं झालं घरी आले मौज झाली रक्षाविधी झाली दाहोळ झालं उत्तर कार्य झालं माझंच कीर्तन होतं उत्तर कार्य कीर्तन बिर्तन झालं दुसऱ्या दिवशी गोड जेवण होतं शरद बाबा भरत दादा ते गोड जेवण मला आता कळायला लागलं कशामुळे राहत होतं मला लय दिवस कळलं गोड जेवणा दिवशी हिशोब करते तेच म्हणणं पाहुण्या देखत होऊन जाऊ द्या बाबा मागे किरकिर नको आहे की नाही ढगे मामा मला लय दिवस कळालं नाही गोड जेवण काय भानगड आहे गोड जेवण म्हणजे हिशोबाच दिवस म्हाताऱ्याला कुठं काय काय खर्च लागला आहे ना गोड जेवण केलं नवरा बायको बसले आणि नवरा बायको जवळ बसल्यानंतर त्यांना सांगितलं का ग बाबानं घंटी वाजवली नाही त्यामुळे आपण यायला खाया प्यायला दिलं नाही बाबा गेले पण इतक्या घाई गडबडीत आपण एक शोधू राहिलो घंटी सापडना ना नवरा बायकोची चर्चा चालली आणि नवरा बायकोची चर्चा चालल्यानंतर पोरग धावत पळत आलं आणि ते म्हणलं बाबा पप्पा ही काय म्हणे घंटी म्हणे तू कशाला घेऊन ठेवली म्हणे आता बाबा गेले आता तुमचा नंबर आणि तुमच्या करता कुठं नवीन आणत बसता म्हणे त्याच्यामुळे तीच जपून ठेवली म्हणे मला हे सांगायचंय मायबाप जसे वागत असते तसे मुलं निघत असते त्याच्यामुळे धन्य माता पिता तयाची आणि तुम्हाला सांग का बरं दादा तुम्ही खूप नशीबवान आहे तुम्ही ज्या काळामध्ये शालेय शिक्षण घेतलं ना
त्या काळामध्ये तुमची मजा नव्हती. सरांनी मारले घरी येऊन सांगायचं आईला आणि बाबाला मला सरनं मारलं म्हणून. होती डगे मामा पहिल्या काळात होती. अहो आता जर महाराज घरी येऊन सांगितलं काकडे महाराज शरद बाबा मला त्या मास्तरनं मारलं तर ते पोराची माहिती कोणताही त्या मास्तर सारंगपूर मध्ये राहायचं नाही का. खरसाडे बाबा आता लय गणित वेगळे. पहिलं धाकायचं आणि पहिल्यानं धाकाचं म्हणून तुम्ही आता इथपर्यंत आले बरं दादा. ही त्याची फलश्रुती आहे. छडी लागे छमछम विद्या येई घम घम. आता आता FIR होतात शिक्षकावर. FIR होतात मारलं तर भरत दादा. वा तीच पोच पावती आहे. विठ्ठल विठ्ठल आज भरत दादा तुम्हाला तो मारलेला मार आज तुमचं सोनं करून गेला जीवनाचं. तुम्हाला सांगू का आज सगळ्यात जास्त अभिमान कोणाला आहे? मायबापाला मामाला आणि जवळच्या नातेवाईकाला गावाला. फक्त एवढं आहे आज नाणी पाहिजे होत्या. मला शरद महाराज बोलले माणूस मोठा झाला की सगळ्यात अगोदर ध्यान कुणाचं येतं असेल तर मायबापाचं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज घरी आले. जिजामाता शेजारी बसल्या होत्या. जिजामातेजवळ शिवाजी महाराज गेले आणि शिवाजी महाराज जवळ गेल्यानंतर शिवाजी महाराज रडायला लागले. आईसाहेब म्हटल्या अरे शिवबा राजा झाला ना तो. छत्रपतीचा मुकुट तुझ्या डोक्यात आला ना. मग काय झालं तुला रडायला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगतात आई जरी राजा झालो असन जरी छत्रपती झालो असन पण तो छत्रपतीचा मुकुट बघायला आज माझा बाप जिवंत असायला पाहिजे होता. मी तुम्हाला सांगू का जीवनात माणूस किती मोठं झालं माणसाला खंत असते माझी माय आणि माझा बाप हे कौतुक बघायला जिवंत असायला पाहिजे. खंत आहे आपल्याला त्या गोष्टीची. आज भरत दादाच्या जीवनामध्ये काय असेल तर आज माय पाहिजे होती. आणि माय जर असती तर अभिमानानं सांगितलं असतं माझा भरत आज घरी आला. माझ्या भरताची आज मिरवणूक आहे. कोणी सांगितलं असतं? मायना सांगितलं असतं बापांना सांगितलं. तुम्हाला सांगू का तुकोबाला सांगतात बालकासी चिंता काय पोट व्यथा जया श्री मायबाप. जोपर्यंत मायबापाचा हात डोक्यावर असतो ना तोपर्यंत पोटाची चिंता वाटत नसते. त्याच्यामुळे माणूस जीवनात किती मोठा झाला तर कौतुक बघायला घरात ते 2 देव पाहिजे. त्या 2 देवाचं नाव एक माय. लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चेत वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती 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 ऐसी कळवळ्याची हो, जाती हो, ऐसी कळवळ्याची जाती ऐसी हो, लाभाविना प्रेम करणारे जगात 2 माणसं आहे. एक बाप आणि एक माय. तुम्हाला सांगू का माणूस किती मोठा झाला ना तर वाटतं घरात मायबाप असेल. तुम्हाला सांगू का आजही आम्ही महाराष्ट्रभर फिरतो डोक्यात फेटा घातलाय पण हे कौतुक बघायला माझे मायबाप सुद्धा जिवंत नाही भरत दादा. शरद महाराजांना माहिती आहे मी लहान असताना माझे मायबाप वारलेले. आणि तुम्हाला सांगू का ज्याच्या ज्याच्या घरामध्ये मायबाप आहे ना तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आज इथे बसलेला. प्रत्येक ज्याच्या घरामध्ये मायबाप आहे ना समजून जावा आपण जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्याच्यामुळं माणसानं जीवनात काय असेल तर घरात जे 2 देव आहे ना तुमचे एक माय आणि एक बाप त्या दोघायला जपायला पाहिजे. माझं बोलणं कळू लागलं ना तुम्हाला जास्त जडतंय देवराल ना मी घरी जाऊ का. शरद महाराज आज मला ताणच नाही हे कवाचं बसेल पण मी हाणलं नाही त्याला. म्हणलं उद्या लोक म्हणायला नको समाधान महाराज की त्याला कुत्र बी नव्हतं त्याच्यामुळे मी हाणला. राहू द्या म्हणलं लोक म्हणते ना बाबा महाराज कुत्र बी नव्हतं कुत्र बी आता काही विषय नाही. विठ्ठल विठ्ठल
आमच्या गुरुचे गुरु लय सुंदर सांगतात. पहिल्यानं मारलं की घरी सांगता येत नव्हतं. आता तसं नाही. एक जणाला काय केलं शिक्षकाने उठवलं, अरे सांग रे म्हणे लंका कोणी जाळली. ती म्हणे मी आणि जाळली. पोराला विचारलं सांग लंका कुणा जाळली. फटकवलं ना भरत दादा शिक्षकाने. घरी गेलं आणि मायला सांगायला लागलं ते मास्तर मला मारू आलं. त्याची माय म्हणते जाऊ दे ते मास्तर तसंच आहे. तू एक कर ही बकरी सोडून जायची आता. आता बकरी जैना वळेले त्याच्या लक्षात आलं असेल बकरी वळणारा माणूस दिवसभरात कुणाच्या ना कुणाच्या शिव्या. बकरी काय करते शेंडा सांगते कोणत्या पिकाचा. याला मास्तरनी मारलं त्याला याच्यामुळे मारलं की त्याला विचारलं बा लंका कोणा जाळली. मॅनी जाळली. मग त्याला मारलं. घरी गेलं दादा ते. आणि घरी गेल्यानंतर त्याच्या मायने सांगितलं जाऊ दे ते मास्तर तसंच तू काय करी बकरी घेऊन शेतात जाय. बकरी घेऊन शेतात निघालं आणि शेतात घेऊन बकरी निघाल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फुफुट्यानं माणूस चालत असला आणि बकरी जर सोबत असली त्या फुफुट्यात जर बकरीनं एकदा खुरा रावल्या माणूस किती बी जोर लावा खरसाडे बाबा पुढे येत नाही बकरी. उन्हाळ्याचे दिवस होते. बकरी घेऊन निघला ढगे मामा ते. आणि बकरी घेऊन निघाल्यानंतर बकरीने काय केलं खुरा फुफाट्यात घातल्या. आणि फुफुट्यात घातल्यानंतर मग याला राग आला. ते शाळेत गेला की ते मास्तर म्हणता म्हणे लंका कोणा जाळली आणि तू इकडं नीट चालत नाही. मग त्यानं काय केलं दीपक महाराज अशी काडी घेतली आणि अशी बकरीला अशी रपकन वंगवली. याच्यापेक्षा बी जोर होता ती अशी रपकन वंगवली. रपकन वंगवल्यानंतर ती बकरी काही चालना. शाळेत गेला की ते मास्तर म्हणता म्हणे लंका कोणा जाळली शेतामध्ये तू नीट चालत नाही. पुन्हा एकदा काडी घेतली ना अशी रपकन वंगवली ना. असं वंगवल्यानंतर बकरीनं केलं म्या केल्यानंतर भरत दादा ती जडबुद्धीचं होतं. त्यानं लगेच डोक्याला हात लावला आणि जागेवर बसलं. म्हणे 1 महिन्यापासून शाळेत मार खवरावलं म्हणे लंका कोणा जाळली लंका कोणा जाळली. आता माझ्या ध्यानात आलं म्हणे लंका ही बकरीनं जाळलेली म्हणे आणि शाळेत मार मी खवरावलं म्हणे इतक्याच दिवसात. म्या म्हणली ती म्या म्हणली ना त्याला वाटलं अरे लंका तिनं जाळलेली मार मी बऱ्याच दिवस अशी बी जड राहते काय की शाळेमध्ये. विठलं विठलं तुम्हाला सांगू का माय बापानं जबाबदारीनं वागावं आणि शिक्षकानं जबाबदारीनं वागावं. मी नेहमी सांगत असतो शिक्षक जसे वागत असतात काकडे महाराज तसे मुलं अनुकरण करत असतात मामा. शिक्षकांना जबाबदारीनं वागलं मुले जबाबदारीनं वागतील की नाही वागतात. आता शाळेमध्ये जाणारे बरेच मुलं गायबी झोपले वाटत आहे ना. शाळामध्ये जातात मुलाला दुपारच्या सुट्टीत काय वाटते खायला खिचडी 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 वाटतात. एका शाळेमध्ये तसंच झालं. सरांनी खिचडी वाटली दादा मुलांना खायला आणि त्या दिवशी जरा चांगली खिचडी व्हायला होती. सरांनी सुद्धा खिचडी खाल्ली आणि खिचडी खाल्ल्यानंतर सरांना झोप यायला लागली. झोप यायला लागल्यानंतर सरनं अंग टाकायचं ठरवलं महाराज. अंग टाकलं पण सरला कुठं झोप ये गरमाटात दिवस होते. मग सरनं अंगातलं शर्ट काढलं तरी झोप येईना. सरनं अंगातली बन्यान काढली भरत दादा आणि बन्यान काढल्यानंतर सरला झोप लागली. पण दुर्दैव असं सरला झोप लागणं आणि शाळेत कलेक्टर शाळा तपासाला येणं संगस. 2-4 पोरं ग्राउंड मध्ये खेळत होती त्यानं पाहिलं कलेक्टरना जर या अवस्थेत सरला पाहिलं सरची नोकरी. धावत पडत एक पोरगा आलं सरला सांगूस तरच कलेक्टर शाळेच्या त्या वर्गाच्या दर्जावर येऊन उभं होतं. मग सरला शर्टही घातल्या गेलं नाही बन्या नाही घातल्या गेलं नाही. पण एक लक्षात ठेवा 2G 3G 4G 5G जिथं बंद पडताना तिथून गुरुजी सुरू होत असते. गुरुजीला टॅलेंट राहत असते. वा ऐकणारे तुम्ही सजग घ्या. बरेच विनोद झाल्यावर कळते. एक जण मला वाटाने आल्यावर हसायला मला काय आलं म्हणते कीर्तनातलं माझ्या ध्यानात आलं अरे इतक्या हुशार येऊन काय फायदा आहे. एक जणाचं ऑपरेशन चाललं होतं. ऑपरेशन चाललं आणि त्याला म्हणे डॉक्टर साहेब थोडी काळजी घ्या म्हणे. ते म्हणे ताण नको घेऊ म्हणे एकदा ऑपरेशन झालं ना तुला घरातल्या सगळ्याला भेटता येईल म्हणे. काय तुला घरातल्या सगळ्याला भेटता येईल. पण ते म्हणे माझ्या घरातले सगळे मरेल ना म्हणे. मग मला तेच सांगायचं नाही ऑपरेशन होऊ दे. उशिरा कळालं थोडं भेटता येईल म्हणे. ऑपरेशन झालं. एका डॉक्टरने ऑपरेशन करायचं हार आणले. हार आणला. ते म्हणे डॉक्टर साहेब हार कशाला आणला म्हणे ऑपरेशन साठी. म्हणे कस काय म्हणे सक्सेसफुल झालं तर मी घालणार आणि नाही सक्सेस झालं तर ठरलेलं असतं ते. शिक्षकांना खिचडी वाटली खिचडी खाल्ली. कलेक्टर शाळा तपासायला आलं. वर्गामध्ये आल्यानंतर मग कुठं शर्टन बाण्यान घातल्या गेली. मी सांगितलं होतं तुम्हाला 2G 3G 4G 5G तुम बंद पडते गुरुजी सुरू होते. सरांनी लगेच उभे राहिले. पोरा म्हण पोरा माझ्याकडे ध्यान द्या रे लय दिवसाचं शिकवायचं तुम्हाला. मग शर्टन बाण्यान घातलं जायला नव्हते. पोराला म्हणते पोरा याला म्हणतात म्हणे पोट. याला म्हणतात म्हणे दंड. तुम्ही हसू राहिले
कलेक्टर दरवाज्यातून पाहत होतं, नुसतं पाहत नव्हतं, रडायला लागलं. लय शाळा पाहिल्या म्हणी, लय मास्तर पाहिले म्हणी, इतका जीव तोडून शिकवणारा मास्तर पहिल्यांदा बोलावलं म्हणे आयुष्यात. हे गणित असते आणि हे गुरुजीलाच जमतं. त्याच्यामुळे गुरुजीनं जबाबदारीनं वागावं. आणि तिसरा जर प्रकार कोणाचा असेल तर कोणी वागावं माहितीये का? साधूनं जबाबदारीनं वागावं. तू माणसानं साधू बी चुकू शकतो का? हो. संगत जर चुकीची असेल तर साधू बी चुकू शकतो. तू म्हणताल कसं? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. हा अव ढेकून हिऱ्याच्या संगतीत गेलं, हिऱ्याला जर जवळ घेतलं हिरा सुद्धा भंग पाहू शकतो. ढेकून म्हणजे काय? बाजरड. जुन्या लोकांना लक्षात आलं, ते रक्त श्वासायचं काम करायचं आणि ते जर हिऱ्याच्या संपर्कात केलं तर हिरा सुद्धा भंग पाहू शकतो. कुसंगे नाडला साधू जायचा. अहो साधू सुद्धा चुकीच्या लोकांच्या सानिध्यात गेला तर चुकू शकतो. मग आपण मनुष्य, आपण कशा लोकांच्या सानिध्यात पाहिजे? कशा लोकांच्या? चांगल्या. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वणी. आत्मतत्वे हरिदिसे धन्यवाद. मला आवडलं नाही का? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वणी आत्मतत्वी. पण एकच अट, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. चांगल्या लोकांच्या सानिध्यात गेले तेव्हा. बरं दादा जर उन्हाळ पोरायत जर टाइमपास केला असता तर यश भेटलं असतं का? माणसाला सावधगिरीने राहावं लागतं. जोपर्यंत माणसाला यश भेटत नाही तोपर्यंत माझं बी सांगणं आहे, त्या माणसानं स्वतःच्या लिस्टमध्ये कोणाचं दावळं, कोणाची मौत, कोणाचं लग्न, कोणाचं वाढदिवस बिलकुल आणायचं नाही. एकदा आपण मोठे झाले का लोक ऑटोमॅटिक जवळ येत असते. आपण काय करतो? ज्या वयात शिकायचं त्या वयात या उचापात्या करतो. माझं बोलणं कळू लागलं ना? त्या वयात उचापात्या करतो आणि मग यश भेटत नाही. बरं दादा, आता या लोकांनी तेव्हा त्याग केलेला आहे. देशाची सेवा करत असताना यांना बऱ्याच जणांच्या लग्नाला जाणं होईल नाही, बऱ्याच जणांच्या अंत्यविधीला पोहोचता येईल नाही, बऱ्याच जणांच्या दुसऱ्या कोणताही कार्य असू दे जाता येतं दादा? नाही जात येत. त्याचा त्याग करावा लागतो, तेव्हा उत्तरार्ध चांगला राहत असतो माणसाच्या जीवनाचा. नाहीतर आपण आहे मग सगळ्या ह्याच्यात, पण मग आपलं मेळ बी नाही. मग कोणतं तरी एक द्यावं लागतं. तुम्ही भारत मातेला तारून नाही दिलं ना, उतरता काळ तुमचा चांगला जाईल. लक्षात असू द्या. अहो मी माझ्या मित्राला जर कॉल केला ना दादा, BSF मध्ये माझा मित्र, मी जर फोन केला ना, अरे काय चाललं रे, तो सांगतो तिकडून आज प्रचंड थंडी महाराज, आज झोपणी येऊ लागली, पायाचे हाडं दुखू लागले. अहो माणसाला इथं थंडी वाजली की कीर्तनाला येत नाही आणि तिथं 0 डिग्री सेल्सिअस मध्ये काम करावं लागतं. तुम्हाला सांगू का, लोक म्हणते बाबा हो लय पैसा कमवते लोक, पण तुम्हाला सांगू का एकमेव अशी नोकरी असन की एका पैशाची वसुली होती तिथं. आणि पैसाच कमवायचा म्हणला ना तर लय माध्यम आहे जगामध्ये, आहे की नाही? चुकीच्या मार्गाने सुद्धा आपण पैसा कमवू शकतो. पण तुम्हाला सांगू का, रक्ताचं पाणी करून एकाच ठिकाणी पैसा कमवला जातो, ते म्हणजे भारताचे सैनिक. आणि तुम्हाला सांगू का, या लोकांविषयी तुम्हाला बाकीचं काही केलं नाही तरी चालन, पण या लोकांना गावात आल्यानंतर सन्मान दिला पाहिजे. या लोकांना गावात आल्यानंतर त्रास दिला गेला नाही पाहिजे. नाहीतर ते तिकडे सीमेवर आणि आपण त्याची बांधारी कोराला आहे ना. सगळ्यात मोठा ताण आहे तुम्हाला देऊ. मला असं काय, मग ते हे खरं म्हणजे रेडीमेड कापडा दुकान आहे बरं का. कीर्तनकार म्हणजे कोणाला असं फेस टू फेस बसलं म्हणून नका एका सांगितलं होतं काय कोण, मी माझ्या मनानं सांगलं बरं का. नाहीतर होत असतं ना ढगे आम्हा कधी जास्तीच्या कुरापत राहत असत्या. एका गावात म्हातार मला चांगलं वचकत धावलं. म्हणलं कोण, तुम्ही काय म्हणलं म्हणे मध्ये आत्ता असं. म्हणलं कस काय, म्हणजे मोहन तेच पांगेले. अवघड आहे म्हणलं. राहत गणित जास्त आम्हाला काही माहित नाही राहत दादा बरं का. त्याच्यामुळे आम्ही शक्यतोवर काय करतो माहितीये का, कीर्तनाच्या अगोदर कोणच्या घरात चहा प्यायला बी जात नाही. कधी असं होतं ज्याच्या घरात चहा प्यायला जायला का त्याचं आणि कीर्तनात बसेलचं पांगेल राहतं. आणि आपण एखादा दृष्टांत सांगा ते याला फेसू भेट लागू, त्याला वाटतं माहिती अशोक बाबांनी सांगितलं वाटतं त्याला असं बोलायचं. असं होत असतं एका ठिकाणी. पण ते आम्हाला कोणीच काही सांगत नाही. ते कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला जसं येईन तसं बसत असतं ते. विठ्ठल चांगल्या लोकांच्या सानिध्यात जा. माणसाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही माणसाला चांगल्या लोकांच्या सानिध्यात जायचं. अहो तुम्हाला परमार्थ असू द्या. दुसरं त्याच्या अगोदरच येऊन सांगतो तुम्हाला, परमार्थाच्या अगोदर व्यवसाय करायचा असलं तर सोबतचा माणूस हुशार निवडतो की याडा आपण. मी पाशी घेऊन बरं इथं. कसा पाहिजे सोबतचा माणूस? हुशार. व्यवसाय जर करायचा आहे तर कसा पाहिजे? पूर्वीच्या काळी 3 जणांनी व्यवसाय करायचं ठरवलं. शरद बाबा 3 जण शहराकडे निघाले व्यवसाय करण्यासाठी. घरातल्यांनी सांगितलं रे व्यवसाय करायचा आहे, थोडेफार पैसे पाहिजे ना जवळ.
ते म्हणे मग किती पैसे नेऊ? घरातल्याने सांगितलं 5-5 हजार रुपये द्या. 3 जण होते दादा. आणि तुम्हाला सांगू का, माणसानं शहाणा असावं का अति शहाणा? शहाणा, अति शहाणा त्याच्या बायलाला बी काम नाही, त्याच जाऊ द्या. अति शहाणा माणसाचं. 2-3 जणांनी जोडी घेतली, 3 जण निघाले शहराकडे. त्यामध्ये 2 शहाणे आणि 1 अति शहाणा. कोण? अति शहाणा. शहराकडे वाटचाल करायला लागले. 5-5 हजार रुपये सोबत घेतले आणि 5-5 हजार रुपये सोबत घेतल्यानंतर शहराकडे वाटचाल करत असताना व्यवसायामध्ये हुशार पाहिजे सोबत. आणि जात असताना रस्त्यामध्ये संध्याकाळ झाली, रात्र झाली, तिघांमध्ये चर्चा झाली, आराम करायचाय, झोपायचंय, आपल्याला थांबायचं कुठं? 2 शहाणे होते, ते म्हणे रस्त्याच्या बाजूला जाऊन झोपू. माझ्याकडे लक्ष द्या, रस्त्याच्या बाजूला जाऊन झोपू. आणि 1 होता अति शहाणा, ते म्हणे रस्त्यावरच झोपायचं. 2 जण रस्त्याच्या बाजूला जाऊन झोपले आणि 1 जण रस्त्यावर झोपला. रात्रीची दिंडी आली. रात्रीची दिंडी कोणाची ती? बरोबर, चोरायची दिंडी आली. यांनी बघितलं रस्त्यावर 1 जण झोपलेला आहे. त्यांनी बघितलं आणि जवळ आलं आणि ती चोरायची चर्चा सुरू झाली. अरे एकटा झोपलेला आहे म्हणल्यावर टाकेला असेल. हा खाली झोपेला अतिशहाणा होता. तो म्हणे ए माळ पाय. आता एक नवीन माळ आली, तिला मात चालत नाही पण ते चालतं. लय जाणायच्या गळ्यात ती. मग ते म्हटलं अरे माळकरी म्हणल्यावर याच्याकडे काय असणार आहे? ते म्हणे काय बोल राहिला, ध्यानावर आहे का? हे पाय किती? 5,000. ते म्हणे पागल आहे रे म्हणे, खिशात 5,000 रुपये घेऊन कोणी एकटं हिंडत असतं रातचं म्हणे. कोण म्हणलं एकटं आहे? ते म्हणे मग अजून 2 जण आहे. कुठे? वावरात झोपेले म्हणे खाली. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, परमार्थाच्या अगोदर व्यवसाय जरी करायचा असेल, जीवनात उन्नती करायची असेल, उत्कर्ष करायचा, सोबतचा माणूस कसा पाहिजे? हुशार पाहिजे. हुशार माणूस जर सोबत असला, माणूस तसं वागत असतो, तसं अनुकरण करत असतो आणि तसं अनुकरण केलं की माणूस यशापर्यंत पोहोचत होता. आता भरत दादाच्या सानिध्यातले लोक तेव्हा चांगले होते म्हणून भरत दादावर हे संस्कार पडले आणि आज भरत दादा एवढे मोठे झाले. ही संस्काराची पोचपावती. त्याच्यामुळे जीवनात काय महत्वाचं असेल तर संगत. आमचे लोक सांगतात एक वेळची पंगत चुकली तर चालन, एक वेळचं जेवण जाईल, पण संगत जर चुकली तर आयुष्य बरबाद होत असतं. विठ्ठल चांगल्या लोकांच्या सानिध्यात जायला तयार आहे आम्ही. मग चांगल्या लोकांच्या सानिध्यात गेल्यानं फायदा काय होईल? तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष होईल, तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल. आणि त्याचा फायदा काय? आम्ही देवदेव करायला लागू ना. अहो आम्ही देवदेव करायला लागलो, पण देवदेव कसा करायचा? मग एक करा, तुम्हाला तुमचं कर्म कळालं पाहिजे आणि तुमचा धर्म कळायला पाहिजे. तुम्हाला चला आम्हाला आमचा धर्म कळाला, पण त्या धर्माचं पालन कसं करायचंय? अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन. एक करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अहो एक करा, धर्माचं पालन करा म्हणजे कर्तव्य पालन करा. आणि कर्तव्य पालन करत असताना शरद बाबा, अहो आमचा धर्म तूच आणि आमचा कर्म तूच. कोण? बरं दादा तुमचा धर्म आणि कर्म कोण आहे? मेरा. अहो माझं कर्म तुमचं ठरलेलं आहे आणि धर्म तुमचं ठरलेलं आहे. शरद बाबा, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. ला 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 ला, ओ ला 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 ला, ला 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 ला, ओ ला 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 ला. भारत माता की जय.
आमचं कर्म तुम्हीच आणि धर्म तुम्हीच. कोण? फक्त भारत देशाचं रक्षण. हा अहो आम्ही ठरवून घेतलंय हे जीवन सुद्धा पूर्ण समर्पित कोणा करता करायचं? भारत माते करता. आपलं कोणा करता? पप्प्याची माय. आपलं ठरलेलं आहे की नाही? आपल्याला सगळं चालू आहे भीतीपोटी. आपल्याला इथं बी यायचं असलं कशा पोटी आहे बाबा? तिथं गेलं पुण्य होतं म्हणते. कशा पोटी चालू आहे? चैतन्य महाराज देगलूरकर बाबा खूप सुंदर सांगते. हे सगळं ढकला ढकलीत चालू आहे म्हणजे सगळी. एक जण विहिरीत पडला, विहिरीत पडल्यानंतर तो आता डुबणार, सारं गाव जमा झालं. अहो याला काढा, अहो याला काढा, कोणीतरी वाचवा. कोणी समोर येईना. शेवटच्या क्षणी तो वर येणार आणि आता जो डुबला की तो जाणार, तो वर येतच नाही. शेवटची डुबकाळी मारणार आणि तो जाणार. एक जण गडी उतरला आणि त्यानं खाली उडी मारली आणि त्याला काढलं. काढल्यानंतर लोक कौतुक करायला लागले. अरे बाबा बघ ना, अरे तू या माणसाला काढलं, चला यांचा सन्मान करू, सत्कार करू. कोणाचा? ज्याने जीव वाचवला त्याचा. त्याला म्हणे सन्मान करायचा, सत्कार करायचा. चला बरं. ते म्हणे ते सन्मान सत्कार बाजूला ठेवा, पहिलं हे सांगा म्हणे मला गर्दीत धक्का कोण त्याला म्हणे खाली लोटलं कोणा. आपला परमार्थ बी तसाच सर्वी. हा दीपक महाराज, परमार्थात बी असं आहे दादा, देश सेवेसाठी जसा तरुण माणूस लागतो तसं आमच्या परमार्थात बी ठरलेलं आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पण आपल्याकडे काय आहे ते माहितीये का? सांगायला नको त्याचा. 62 वर्ष झाले बाबा म्हण मला आता माळ टाकायची. मी म्हणलं आता कशाला? म्हणे आता का पाहिल्यासारखं चावतं. परमार्थ करा वाटतो माणसाला, पण आता सगळं हे मला काय तुम्हाला परमार्थाच्या अगोदर व्यवहारातलं गणित सांगतो. माणसाला व्यवहारात बी असं ठरलेलं आहे, माणसाला एखादी वस्तू जर दुसऱ्याला द्यायची ना, आपला वापर झाल्यावर देतो आपण का वापर व्हायच्या अगोदर देतो? आता शेती तुम्ही करता, शेतामध्ये ती पण असती, वखर असती. वखर तुम्ही अगोदर दुसऱ्या शेतकऱ्याला देता की आपलं वखर झाल्यावर देता? हा, आणि अगोदर त्याला लोक म्हणते त्याचा गुल उडेल काय करून, आहे की नाही? माणसाला येडं समजतील ना. माणसाला परमार्थ असू द्या की व्यवसाय असू द्या, आपण आपलं भागल्यानंतर दुसऱ्याकडे जातो. आता परमार्थात सुद्धा यायचं तर माणसाला काय, घरात आपल्या शब्दाला किंमत राहत नाही, आपलं कोणी ऐकत नाही, सुनवचकन धावती, सगळं काही मेळ हुकला. मग काय, सप्ताह जरा चांगला करणं पडतो यावर्षी आपल्या गावाचा. माणसाचं ठरलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो माणसाला कोणाला आता याची गरज नाही, दावा द्या वाटतं. आता या शरीराकडून काही होत नाही ना, मग करू दे याला परमार्थ. काकडे महाराज एकदा काय झालं, एक म्हातारी आजी काय करायची, बसमध्ये बसायची, आंबडला जायची, परत दिवसभर थांबायची, त्याच बसमध्ये बसायची, सारंगपूरमध्ये यायची. आणि कंडक्टर सगळ्यात जास्त कटाळेल कोणाला असं ना, आत्ताच्या घडीला आहे की नाही? आपले लोक पंढरपूरला जाते. हा, आणि पंढरपूरला आपलं वय राहतं 35 वर्ष, आधार कार्डवर करेल राहतं 70 वर्ष. हाफ तिकीट करून पंढरपूरला जाते आणि देवाला म्हणते माया काहीतरी पदरात पडते. देवाला कळत नसेल का तुमच्या कुठानी? कसा भेटन बरं देव? का देवाला कळतच नाही बरं तुम्ही काय करू राहिले ते? हा, अरे तू 35चं 70 करून येईल, मला इथे येऊन सांगू राहिला. खरं आहे की नाही बाबा? जीवनात घडणार नाही प्रत्येकाच्या. आजीबाई बसमध्ये बसायच्या, दिवसभर दादा आंबडला थांबायच्या आणि घरी यायच्या. ठरलेली बस, ठरलेली वेळ, ठरलेले कंडक्टर साहेब, दररोजचा दिनक्रम ठरलेला. भरत दादा बसलं कुठं? आंबडला. एक दिवस आजी जवळ गेले कंडक्टर, आजी तुम्ही काळजी घेत जा बरं स्वतःची. तुम्ही बसमध्ये येता, दररोज येता, एखाद्या वेळेस धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघल तुम्हाला? असं म्हटलं घरी आला कंडक्टर. दुसऱ्या दिवशी परत कंडक्टर बसमध्ये गेला. दुसऱ्या दिवशी आजी त्याच सीटावर. आजी तुम्हाला काल बोललं होतं ना, एखादा तुम्हाला धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघल तुम्हाला? तुम्ही घरी थांबत जा. याला वाटलं असं बोलल्यानं काही फरक पण. आजीने काय केलं, पिशवीत हात घातला, ओंजळ भरून काजू काढले खाय म्हणे. कोणला? कंडक्टरला. कंडक्टर घरी आलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच बस, तेच कंडक्टर आणि त्याच आजीबाई. पुन्हा आपला, आजी तुम्हाला काल बोललं होतं ना. असं बोललं की आजीनं परत पिशवीत हात घातला, ओंजळ भरून काजू काढले खाय म्हणे. हे घरी आलं. घरी आल्यानंतर झोपलं. झोपल्यानंतर ध्यानात आलं, अरे कायच चांगली आजी ती, मी नको नको ते बोलतो तरी ओंजळ भरून काजू मला दररोज खायला देते. दुसऱ्या दिवशी आजी जवळ गेला. आजी म्हणे, आजी चुकलं बरं का माझं, माफ करा मला. केवढं मोठं अंतकरण तुमचं, मी तुम्हाला नको नको ते बोलतो तरी तुम्ही पिशवीत हात घालता, ओंजळ भरून काजू देता. कसं जमतं तुम्हाला आजी सांगा ना?
आजी म्हणायला लागल्या भाऊ मग पोरगाना नोकरीला आहे आणि मी माझ्या पोराला सांगेल मला चांगलं चुंगलं खायला आणायचं. मग चांगलं चुंगलं खायला आणायचं तर ते आणतं म्हणे मला मोला मागायचे काजू आणि मग मी काजू खाते म्हणे पण मालकूट दाते म्हणे. मग मी चगळते ना असं वाटतं म्हणे इतक्या मागाचे काजू काय फेकून द्या मग चगळेल तुला खायला देते म्हणे. मग आपलं गणित असंच आपल्याच्या ना आता काही होत नाही. चला भांडारी आला. अहो तुम्हाला देश सेवा करायची असेल तुम्हाला परमार्थ करायचा असेल तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो आता भरत दादानी पूर्ण आयुष्य दिलं ना. काय उमेदीचं आयुष्य दिलं. अहो या लोकांच्या जीवनात काय त्रास नाही. अहो आपण तिकडे राहावं आणि घरातल्या लक्ष्मीनं संसार हाकावा. आपण तिकडे राहावं घरातल्या लक्ष्मीनं पोराचं बघावं. सोपं आहे काही. अहो पाहुण्याच्या घरी गेलं तर 2 दिवस करमत नाही आपल्याला. हे लोक एकदा गेले की 4-4 महिने घरी येत नाही. हा मला तर सगळ्यात जास्त समर्पण कुणाचं वाटतं तर एका सैनिकाचं वाटतं. त्याच्यामुळे आपण मानतो बी तर सैनिकालाच. आपला दंडक ठरलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक ठरलेला आहे. फोन आला की म्हणायचं जय हरी. पण मी सैनिकाचा फोन आला की म्हणतो असतो जय हिंद साहेब. काय आणि तुम्हाला सांगू का सन्मान करायला पाहिजे या लोकांचा. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचा झेंडा असेल सैनिकाच्या हाताने फडकावा. आपल्या गावामध्ये सोसायटीचा झेंडा असेल सैनिकाच्या हाताने फडकावा. आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचा झेंडा असेल सैनिकाच्या हाताने फडकावा. तुम्हाला सांगू का हा दिलेला मान या सैनिकासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट असते. या लोकांना तुमच्याकडून काहीच अपेक्षित नाहीये. काहीच नाहीये. यांना इतकं देऊन टाकलंय भगवंतानं यांना हात पसरायची गरज नाही. भिक्षापात्र अवलंबीने तळोजीने लाजीरवाने याला भिक्षापात्र घेऊन आपल्या दारात यायची गरज नाही. लय देऊन टाकले यांना भगवंतानं. फक्त यायला आपल्याकडून काय पाहिजे थोडी कौतुकाची आणि तुम्हाला आम्हाला त्यांचा अभिमान वाटतंय याची जाणीव करून द्यायची गरज राहते. फक्त बाकी काही नाही. या लोकांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. त्याच्यामुळे माझं या कीर्तनातून सांगणं आहे या लोकांना तुमचं 2 गोष्टी देणं नाही झाल्या तर चालेल फक्त त्रास देऊ नका. कारण या लोकांनी आपलं पूर्ण तारुण्य घातलंय की आपल्याला सुखाची झोप यावी म्हणून या लोकांनी घातलेले. आज अन्य नोकऱ्या असतील त्याला टाइम ठरलेला आहे पण या लोकांनी एकदा घरून निघाले की त्या देशाचेच. आणि तुम्हाला सांगू आपल्या गावचं नशीब आहे की भरत दादा सेवानिवृत्त होऊन आपल्याला सुखरूप बसलेलं आहे. जीवनातली लय मोठी पोच पावती आहे. आता भरत दादा असतील तुम्ही असं बघत असाल तुम्ही सोबतचे मित्र असेल तुमच्या. अहो आपलं पूर्ण आयुष्य आपण जगूच का आपण घरापर्यंत जाऊच का याची शाश्वती नाही. तरी सुद्धा ते कितीही तरी परेशानीत असले तर घरी बायकोला सांगावं लागतं नाही माझं व्यवस्थित चालू आहे बरं का. आईला सांगावं लागतं नाही मी मजेत आहे. बापाला सांगावं लागतं नाही दादा तुम्ही ताण नका घेऊ मी मजेत आहे. हे सांगावं लागतं. याला काळीज लय मोठं लागत असतं. ते तेवढं काळीज फक्त या भारतीय सैनिकात आहे बाकी कोणात नाही. मी जबाबदारीनं बोलतोय. त्याच्यामुळे जीवनात 2 गोष्टी कमी दिल्यात चालतील या लोकांना पण जीवनात आल्यानंतर या लोकांचा एवढा सन्मान करायचा की त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे नाही माझं गाव माझ्यापेक्षा स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे माझ्याकरता आणि गावाचा अभिमान वाटतो. पण आपलं काय होतं सगळ्यात जास्त त्रास आपण ह्याच लोकांना देतो. ते म्हणते ते कुठं घरी आहे ते घरी उस्तर बांधारा त्याला इच्छा तिथं दिसतो डायरेक्ट. माणसाचं गणित ठरलेलं आहे. तुम्हाला सांगू का ज्या लोकांनी समर्पित भावनेनं आपलं आयुष्य खर्ची घालायचं ठरलंय ना त्या लोकांना त्रास द्यायचा नाही. आणि त्यामुळं आयुष्यात तुम्ही 2 गोष्टी कमी केल्याच चालेल पण आपल्या गावातल्या सैनिकाला कधीही सन्मान करायचा आणि मान द्यायचा. ते जरी केलं तुम्ही तर भरपूर जीवनात काही केलं मी असं ठरलं. का भरत महाराज या लोकांनी काय दिलंय देशाकरता माहिती का. हृदय तर दिलंय पण त्यांनी आपलं जीवन ठरवून घेतलंय की बाबा हे शरीर सुद्धा कोणा करताय हे तुझ्या करताय. हे हृदय कोणा करताय अहो दिल दिया आहे आणि जान भी दे. काय हे ठरवून टाकलेलं आहे मी की हे तर द्यायला तयारच आहे पण मग या शरीराची जर गरज पडली हे तुमच्या करता हजर आहे. आणि ते शरीर द्यायची तयारी कुणाची असेल तर फक्त एका सैनिकाची बाकी कुणाची नाही. प्रत्येकाकडे स्वार्थ ठरलेला आहे फक्त सैनिकाकडे स्वार्थ नाही. यांचं जीवन ही समर्पित भावनेनं डेडिकेशन कोणाच्या जीवनामध्ये असेल तर सैनिकाच्या. त्याच्यामुळे जीवनात आल्यानंतर धर्म कोणता आहे आमचा तर हा धर्म आहे. काय बाबा या देशाचं रक्षण करायचं. बरं या देशाचं रक्षण करून काय करायचं अभंगाचं हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढा वावे नाम बीज वाढा वावे नाम हेची आम्हा करणे
कामा करणे काम, बीज वाढवावे नाम. अहो परमार्थाच्या भाषेत जर सांगितलं बाबा आम्ही नामाचा उद्धार करून वाढू, तसं यांचं ठरलेलं आहे आम्ही देश सेवा करतोय ना, यासाठी होईल तितकं वाढवत झाली पाहिजे. आज मी गेलोय माझ्या गावातून, उद्या 100 लोक गेले पाहिजे. कशा करता? देशसेवे करता. आणि जे वाढवायचंय म्हणून या लोकांची मरमर आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलंय का एखाद्या सैनिकाने गावात येऊन चुकीची माहिती दिली की बाबा तिकडं काही खरं नाही, लय त्रास आहे? नाही. हे लोक एकदा तिकडे गेले ना तर त्यांचेच होऊन जातात. इकडे आल्यानंतर कधीच ते असं सांगत नाही की आम्हाला लय त्रास होऊन तिकडे, कधीच सांगत नाही, कधीच नाही. यांच्या जीवनात अनंत अडचणी येतात. अहो यांनी जंगलामधून चालावं, पायामध्ये साप गुंततात. यांनी जंगलामधून चालावं, विंच गुंततात. यांनी जंगलामधून चालावं, एवढ्याला पाण्यामध्ये चालावं लागतं. यांनी झोपायचं ठरवलं तर ठरलेलं बेड आहे त्याच्यामध्ये जाऊन निश्चित पडावलं. झोप कशाची देईल, वेळ काढावा लागतो फक्त. आणि एवढं या जीवनामध्ये करत असताना आणि यांच्या जीवनात जर संकट आले तर हत्यार कोणतं सांगितलंय? तीक्ष्ण उत्तरे, 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 तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरे. अहो गरज पडली तर आम्ही तुमच्यासाठी युद्धाला सुद्धा तयार आहे. काय? आणि मग अशा वेळेस आमच्या हातामध्ये या गोष्टीची तयारी असेल तर मग जीवनात कोणी येऊ द्या, अभंगाचं 4थं चरण. नाही भीडभाड नाही भेद, जब छेड़ा मलिहार किसी ने राम, जब छेड़ा मलिहार किसी ने, झूम के सावन आया, आग लगा दी पानी में जब दीपक राग जलाया. क्या बात है. सात सुरों का है ये संगम, जीवन गीतों की माला. तुम अपने भगवान को भी कहते हैं बांसुरी वाला, बांसुरी वाला. I love my India, वतन मेरा इंडिया. I love my India, वतन मेरा इंडिया. I love my India, वतन मेरा इंडिया. I love my जय जय कुमारी, बेटो पार अरे गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, हरि जय 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 तुम्हार कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, कुमार कुमार, गोपाल कुमाई, कुमार कुमार, हरि जय जय मैं तुम्हार कुमार, जय 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 गोपाल कुमाई, कुमार कुमार, गोपाल कुमाई,
माझी बिडबार तुका म्हणे साण थोर. चला सदरील अभंगाचा भावार्थ असंच असेल असाही नाही. माझ्या मतीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या समोर भाव मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा दर्शनाचा युगाला ते आदरणीय परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय आमचे शरदजी महाराज देवडे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खरसाडे बाबा असतील, त्याचबरोबर गावातील भजनी मंडळ सगळेच, काकडे महाराज असतील, आदी करून विनेकरी बाबा असतील, सगळेच. काय असतं माहितीये का शरद बाबा, आपण किती वाजनाचा असलो ते गावातील भजनी असले की वेगळाच आनंद येतो. आणि हे खरं म्हणजे ते लोक म्हणते ना पडद्या मागची भूमिका खरोखर यांची पडद्या मागचीच राहते. जेव्हा शेवटी आहे ना गायला लागलं तेव्हा कळालं हे किती हुशार येते. एखाद्या वेळेस ते गणित राहतं, एखाद्या वेळेस ठरलेलं राहतं. सगळ्या हुशार जणांना मिळून ठरले असतं एका याड्याला बोलायला लावायचं. तसं तुम्ही सगळे हुशार बाजूला उभे एका याड्याला बोलायला लावले असं. सुंदर गोड असं नियोजन आहे. खरंच सुंदर गोड वाटलं. भरत दादा तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भरत दादा मी जिल्हा परिषद शाळेत शिकेल माणूस आहे, त्याच्यामुळे आपलं कसं आहे गालील लोटांगण मोकळं पाटांगण आपण ताण जास्त घेत नाही. आपलं शाळा जेव्हापासून जिल्हा परिषद शाळेत शिकलो होतो आपण आपलं ठरलेलं आहे शाळा कितीही उशिरा भरली सुट्टी 4ला तसं आपलं कीर्तन किती उशिरा सुरू होत्या सुट्टा आपलं बरोबर टायमावरच. त्याच्यामुळे वेळेत आपल्या समोर भाव मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले विठ्ठलराव असतील, आमचे वैभव दादा असतील, आमचे दीपक भाऊ असतील, सगळ्यांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि भरत दादांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी असं सुंदर गोड असं नियोजन केलं. त्याचबरोबर आदरणीय त्यांच्यासोबत आले दादांचं नाव बंधूचे का आडनाव काय काकडेच का दादा सुद्धा उपस्थित त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णाम देतो. झालेली सेवा परमश्रद्धे प्रातस्मरणी पूजने गुरुवर्य श्री संतोषजी महाराज आडवणे पाटील यांच्या चरणारविंदाला अर्पण करतो. आणि इथंच सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज्य माऊली